रामकृष्ण हरी मंडळी. मी ज्योतिष विशारद महेश जोशी. आज आपण मुलांक 8 पाहूया. मुलांक 8 कसा तयार होतो? आपली जन्मतारीख कोणत्याही महिन्यामधील 8 तारीख असेल, 17 तारीख असेल किंवा 26 तारीख असेल, या तारखेला आपला जन्म झाला तर आपला मुलांक 8 येईल. 8 मुलांकाचा प्लॅनेट ग्रह जो आहे तो आहे शनी. तर या 8 मुलांकांचे बलस्थानं काय असतील? चिकाटी, मेहनत, न्यायप्रियता किंवा कुठल्याही कामामध्ये आपल्या समर्पण भावनेनं तन मन धन लावून ते कार्य पूर्ण करणं. तर अशा व्यक्तींच्या जीवनामध्ये ह्या व्यक्तींचे स्वभाव कसे असतील? तर कुठल्याही कार्यामध्ये यश प्राप्त करत असताना त्या कामाला पूर्ण झोकून देऊन जोपर्यंत आपल्या काम परफेक्ट होत नाही तोपर्यंत ते काम सतत चांगल्या क्वालिटीचं कसं करता येईल याचा त्यांचा प्रयत्न असतो. तर बऱ्याचशा बाकीच्या मुलांकाच्या बाबतीमध्ये आपण पाहिलं तर त्यांना कमी मेहनतीमध्ये जास्त यश प्राप्त होतं. 8 मुलांकाला मेहनत खूप प्रचंड घ्यावं लागते, कारण याचा जो प्लॅनेट आहे तो शनी. शनी हा कुठलेही काम दीर्घ मुदतीनं करतो, तर तसा वेळ लागतो. पण असे लोक इतिहास तयार करणारे असतात. आपण कासव आणि ससा याची कहाणी ऐकली असेल. आणि ते किती वर्षापासून जुनी आहे हे आपण पण सांगू शकत नाही. पण त्यामध्ये विजेता कोण ठरला तर तो कासव ठरला आणि ससा. यामध्ये विजेता कोण ठरला तर तो कासव ठरला. आता कासव सावकाश सावकाश चालत पण विजयापर्यंत पोहोचलं आणि ससा गडबडीनं गेला, पण त्यावेळेला कासवाला वेळ लागेल यायला, मग तो झाडाखाली झोपी गेला. तोपर्यंत तो कासव त्या ठिकाणी पोहोचलेला होता. म्हणजे अशा लोकांच्या बाबतीमध्ये कुठलेही कार्य करत असताना एकदा दोनदा तीनदा ते खूप सुंदररित्या ते कार्य करायचा प्रयत्न करतात. त्यामुळे त्याचा विलंब लागतो. त्यांच्याकडे क्वांटिटीपेक्षा क्वालिटीला जास्त डिमांड ठेवतात. हे काम परफेक्टच झालं पाहिजे असं त्यांच्या मनाचा मानस असतो. त्यामुळे थोडंसं जरा स्लो, सावकाश किंवा वेळ घेणारा हा मुलांक आहे. त्यामुळे अशा लोकांचा जो भाग्योदय होतो हा थोडासा, शनीचा भाग्योदय वर्ष 30-36 आहे. त्यामुळे थोडासा विलंब आणि उशीर होतो आणि उशिरा यश प्राप्त होतं, पण 100% ते यशाची शाश्वती आपण देऊ शकतो. मग अशा व्यक्तींना जर समजा आपला व्यवसाय करायचा आहे किंवा सर्व्हिस करायची, तर कुठल्या क्षेत्रामध्ये सर्व्हिस व्यवसाय केला पाहिजे? तर शनीच्या आधिपत्याखाली आपण पाहिलं तर खनिज पदार्थ, इंडस्ट्रियल व्यवसाय किंवा इंडस्ट्रियल सर्व्हिस, शनीच्या आधिपत्याखाली जे लो क्वालिटीचे वस्तू असतात ते शनीच्या आधिपत्याखाली येतात. पेट्रोल, डिझेल, ऑइल, बिल्डिंग मटेरियल, इंडस्ट्रियल व्यवसाय, सर्व्हिस, मशनरी, किराणा दुकान, टेलरिंग काम, म्हणजे ज्या कामामध्ये बऱ्याचशा प्रमाणामध्ये आपल्याला कष्ट पडणार आहेत, तर त्या कष्टाच्या कार्यामध्ये अशा लोकांच्या जास्त प्रमाणामध्ये सर्व्हिस किंवा व्यवसाय जोडला जातो. तर असे लोक पाहिले तर राजकीय क्षेत्रामध्ये पण असतात, पण बरेचशा वर्षामध्ये संघर्ष करून करून ते त्या लेवलवरती पोहोचलेले असतात. म्हणजे एकदम आले आणि खूप स्टार झाले असं होत नाही. तर त्यांच्या कार्यातून लोकांचे समाजकार्य, त्यांना ते जे कार्य केलेलं असतं त्या कार्यावरती त्या समाजाप्रती समाजाचं प्रेम असतं आणि मग असे लोक एक सामाजिक भावनेतून लोक त्यांना सहकार्य करून पुढं आणतात. पण हे लोक त्या राजकीय क्षेत्रातील कुठल्याही क्षेत्रामध्ये गेले तरी प्रचंड मेहनत घेऊन एक जनकल्याणाचे चांगल्या प्रमाणामध्ये कार्य करू शकतात. मग 8 मुलांक शनीचा आहे, तर हा जरी सुरुवातीला आपल्याला असं वाटलं किंवा ह्यांच्या जीवनामध्ये खूप मेहनत आहे, कष्ट आहे, पण यश मात्र 100% प्राप्त होणार आहे. त्यामुळे दीर्घ मुदतीच्या कार्यामध्ये, कष्टामध्ये त्यांचं आयुष्य सुंदर घडलं जातं. तर 8 मुलांकाच्या व्यक्तीनं कुठली उपासना करावी? तर 8 मुलांकाला
शनी आणि मारुती याची आपण उपासना सांगतो. मग आपण रोज मारुती सूत्र वाचू शकता. एखादा उपवास करायचा वाटला तर पण शनिवारचा उपवास करू शकता. शनी आणि मारुतीची उपासना केली तर आपल्या जीवनामध्ये शनी मारुतीच्या कृपेनं जे आपल्याला कष्ट पडतात तर ते कष्टे कमीत कमी प्रमाणामध्ये पडतील. कारण मारुती हा रामाचा दास आहे आणि यांच्याकडे दास्यत्व वृत्ती खूप असते. समाजाप्रती सेवा करण्याची वृत्ती ही जास्त प्रमाणामध्ये असल्यामुळं शनी मारुतीची उपासना केली तर आपला भाग्यकारक काळ हा खूप सुंदररित्या आपल्याला आपलं भाग्य उजळू शकतं. 8 मूलांक जो आहे ह्या विषयावरती आपण जर बोलत असताना ज्यांचा पूर्ण 8 नंबर येतो त्यावरती पूर्ण शनीचा अंमल आहे. त्यामुळं शनी ग्रहापाशी ज्या गोष्टी आपण पाहतो की कार्य विलंब किंवा इंडस्ट्रियल व्यवसाय असतील किंवा कष्टाची कामं असतील तर हे 8 मूलांकापाशी जास्त प्रमाणामध्ये आपल्याला दिसतील. तर जो पुढचा जो तारीख येते तर ते येते 17. त्यामध्ये 1 आणि 7 आहे. 1 मूलांक आहे रवी ग्रहाचा आणि 7 आहे केतू ग्रहाचा. तर त्या 17 नंबरकडं रवी ग्रहाचं पण बल आहे, केतूचं पण आहे आणि शनीचं पण आहे. तर तिन्हीचा विचार करून आपण त्यांच्यावरती त्यांचं भविष्य किंवा त्यांच्यावरती विचार करू शकतो. तिसरी जन्मतारीख येते तर ती आहे 26. 26 म्हणजे 2 म्हणजे मून आणि 6 म्हणजे शुक्र. तर 26 नंबर वाढल्यानंतर भावना पण आहे, इमोशनल पण आहेत आणि 6 नंबर शुक्राचा आहे. हा लक्झरी पण आहे आणि त्यामध्ये शनी पण आलेला आहे. त्यामुळं 26 नंबर आपण पाहिला तर हा 26 नंबर जो प्लॅनेट जरी त्याचा शनी आला तरी म्हणजे तिन्ही प्लॅनेटचे गुण असतात. तर प्रत्येकाच्या तारखेप्रमाणे जर आपण पाहिलं तर प्रत्येकाचं थोडं ना काही ना छोट्या मोठ्या प्रमाणामध्ये थोडंफार फरक पडू शकेल. पण 8 नंबर हा नक्कीच इतिहास घडवणारा आहे. थोडासा वेळ घेईल पण यश मात्र 100% येईल. तर 8 नंबरच्या मुलांबाबतीत आपल्याला काही प्रश्न असतील, काही शंका असतील, काही विचारावंसं वाटत असेल तर कमेंट बॉक्समध्ये आपण मला मेसेज करू शकता. मी आपल्याला माहिती द्यायचा नक्की प्रयत्न करेन. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.